नर्मदा परिक्रमेचा 47वा दिवस। हे धर्मेश्वर धाम, धर्मेश्वर महादेवाचं मंदिर। या ठिकाणाहून नेमावर या ठिकाणाहून 42 ते 45 किलोमीटर आहे। तर आज शक्य होणार नाही, पण जेवढं होईल तेवढं नर्मदे हर बाबाजी ते करण्याचा प्रयत्न करणार। कमीत कमी 35 किलोमीटर तरी होईल। नर्मदे हर बाबाजी। आणि हे धर्मेश्वर धाम सोडून आम्ही आता पुढच्या दिशेनं आजचा 47व्या दिवसाचा प्रवास सुरू केलेला आहे। जंगल मार्ग आहेच आहे, पण सडक रस्ता आहे। जंगल आहेच आहे, सडक आहे। सडक मार्गानं एक 5-7 किलोमीटर जावं लागेल, त्याच्यानंतर मग पुढे रस्ता बदल होईल। असे आम्ही 4 जण होतो। 2-3 दिवस झालं चेतन आमच्यामध्ये मिसळलाय। नर्मदे हर। तर असं हे धर्मेश्वर धाम सोडून आम्ही आमचा पुढचा प्रवास या ठिकाणी सुरू केलेला आहे। नर्मदा मैया, फतेहगड नर्मदा मैयाचं आज या ठिकाणी दर्शन झालं। खेडीघाट बडवाच्या जवळ त्या ठिकाणी मैयाचं दर्शन झालं। त्याच्यानंतर आज या ठिकाणी मैयाचं दर्शन होतंय। हे इकडल्या साईडने येते ती दत्तुनी नदी आहे, तिचा संगम या ठिकाणी मैयाच्या ठिकाणी होतो। हा असा पलीकडचा दक्षिण तट, अलीकडचा उत्तर तट। याप्रमाणे आज आम्ही फतेहगडला आलो। नर्मदे हर। नर्मदे हर। बोलिए बाबा जी। यहाँ नर्मदा मूल रूप से दक्षिण वाहिनी है। हाँ। यहाँ का महत्व अलग है। यहाँ रुकेश्वर महादेव है, ये जो दिख रहा है बड़ा पत्थर आपको। अच्छा। इसके अंदर रुकेश्वर महादेव है। हाँ, सामने से है। सामने से। हाँ, सामने से। ये दत्तुनी संगम है। हाँ। अच्छा। तो इसका महत्व तो नर्मदा पुराण में ही मिलता है, वही है। ये तो अब नया नया है। वो सामने एक हिरण्येश्वर महादेव है, जो हिरण्यकश्यप ने तपस्या करी थी। अच्छा। वो मंदिर भी है। अच्छा। तो ये तो बहुत बड़ी जगह है। ठीक। नर्मदे है। वो सामने वहाँ हिरण्येश्वर महादेव। हाँ। या ठिकाणी हिरण्यकश्यपूनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली ते ठिकाण या ठिकाणी आहे। त्याच्यामुळं ह्या महादेवाला हिरण्येश्वर महादेव असे या ठिकाणी म्हणतात। हे हिरण्येश्वर महादेव आहे। हिरण्यकश्यपूने ह्या ठिकाणी तप केलेलं होतं। हिरण्येश्वर महादेव त्र्यंबकं सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव मृत्युर्मुक्षीमामृतात् आणि इकडं नर्मदा मैया, मोठ्या वृक्षाच्या झाडाखाली
सगळ्यांना आपल्या छायेखाली घेणारा हा मोठाच्या मोठा वटवृक्ष सगळ्यांना या ठिकाणी सावली देतो. दत्तुनी नदी या ठिकाणी, या दत्तुनी नदीचा या ठिकाणी संगम सगळ्यात छान आणि सुंदर मैयेचं पात्र या ठिकाणी. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ह्या पहाडामध्ये महादेवाचं मंदिर, रस्ता काही दिसत नाही. त्या शिळेनं तो रस्ता या ठिकाणी बंद केलेला वाटतंय. असा हा मोठा पहाड या ठिकाणी मध्ये महादेवाचं मंदिर आहे असं म्हणलं जातं. पलीकडून नर्मदा मैया, दत्तुनी नदी, मैयेचं पाणी या ठिकाणी थोडासा फुगवटा या ठिकाणी आलेला आहे. असं हे छान आणि सुंदर ठिकाण या ठिकाणी आम्ही आलो, दर्शन घेतलं, जेवण प्रसाद या ठिकाणी घेऊन आम्ही पुढील प्रवास या ठिकाणी चालू करू. मात तू नर्मदे हर. नर्मदा मैया आणि हा नर्मदेश्वर महादेव. सुंदर मैयाचा नजारा या ठिकाणी, मैयेचं पात्र, छानसं मंदिर, प्रसाद टिक्का लगा. नर्मदे हर बाबा. नर्मदे. मिर्झापूर नर्मदेश्वर महादेव आणि
नर्मदा मैयाचे हे ठिकाण. नर्मदा मंदिर राजौर. इथले हे यज्ञ शाळा, संत निवास या ठिकाणी असतो. पुढे परिक्रमावासियांसाठी नर्मदा मंदिर आहे, त्याच्या बाजूची जागा. आणि हा हनुमान मंदिर. हनुमान मंदिर या ठिकाणी. नर्मदा या ठिकाणी उजव्या हाताला. आणि हा समोरचा रस्ता नेमावरकडे या ठिकाणी जातो. इकडं हा गावातला रस्ता. सकाळी आज आम्ही धर्मेश्वर महादेव या ठिकाणून निघाल्यानंतर सकाळी स्नान वगैरे करून पूजा वगैरे करून निघालो. तर त्या ठिकाणी आम्हाला बाई जगवाडा, नामनपुरा, नवापूर मार्गे आम्ही त्या ठिकाणी फतेगडला आलो. फतेगडला नर्मदा मंदिरामध्ये तिथल्या पुजाऱ्यांनी आमची जेवायची व्यवस्था केली. त्या ठिकाणी जेवण वगैरे करून दुपारची प्रसादे त्या ठिकाणी घेतली. आणि त्याच्यानंतर एक दतोनी नदी म्हणून एक छोटी नदी आहे, ती नदी बोटेनं आम्ही त्या ठिकाणी पार केली. त्याच्यानंतर मेरपिपल्या, रवलास, मिर्झापूर, तमखाना, सिराल्या या मार्गे नर्मदा आणि हनुमान मंदिर राजौर या ठिकाणी आम्ही मुक्कामासाठी या ठिकाणी आलो. आज परिक्रमेचा 47वा दिवस. आम्ही राजौर या गावी या ठिकाणी मुक्कामासाठी थांबणार आहोत. नर्मदे हर.